नमस्कार विद्यार्थी मैत्रिणींनो, आज आपण अलंकाराचे प्रकार गेल्या तासाला काही आपण अलंकार शिकलो होतो. तर आज आपण राहिलेले अलंकार पाहणार आहोत. आपण पाहिलं मागच्या तासाला की अलंकाराचे दोन प्रकार, एक शब्द अलंकार आणि दुसरा अर्थ अलंकार. मग याच्यामध्ये उपमा आहे, उत्प्रेक्षा, व्यतिरेक, अतिशयोक्ती, दृष्टांत अलंकार, स्वभावोक्ती अलंकार आणि विरोधाभास अलंकार. तर मागच्या तासाला काही आपण प्रकार घेतलेले आहेत. आता राहिलेले आपण प्रकार आजच्या तासाला बघणार आहोत. आता आपल्याला दृष्टांत अलंकार पाचवा प्रकार जो आहे अर्थ अलंकारामधला तो आपला चाललेला आहे. आता दृष्टांत अलंकार म्हणजे काय, तर या अलंकारामध्ये एक विषय पटवून सांगताना दाखला देणे, दाखला म्हणजे काय, उदाहरण देणे किंवा एखादी गोष्ट किंवा कल्पना पटवून देण्यासाठी तसाच एखादा दाखला किंवा उदाहरण दिल्यास दृष्टांत अलंकार होतो. म्हणजे एखादा विषय पटवून देण्यासाठी, आपला मुद्दा पटवून देण्यासाठी, गोष्ट पटवून देण्यासाठी तशाच पद्धतीचं एखादं उदाहरण किंवा एखादा दाखला दुसरा दिला जातो, त्याला आपण दृष्टांत अलंकार असे म्हणतो. म्हणजे आपले एखादे तत्व, विचार, कल्पना समजावून सांगण्यासाठी उदाहरण किंवा दाखला दिलेला असेल तर हा दृष्टांत अलंकार होतो. आता उदाहरण बघा, इथं दिलेलं आहे तुकाराम महाराजांचं अतिशय प्रसिद्ध असं हे आहे की लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर, त्यासी अंकुशाचा मार. की तुकाराम महाराज परमेश्वराकडे लहानपण मागतात. ते कशासाठी, हे पटवून देताना मुंगीहून साखर खायला मिळते आणि ऐश्वर्य संपन्न ऐरावत, ऐरावत म्हणजे काय, हत्ती, म्हणजे हत्ती ऐश्वर्य संपन्न असं आहे, मोठा आहे, परंतु त्याला सुद्धा अंकुशाचा मार खावा लागतो. आता अंकुशाचा मार म्हणजे काय, अंकुश हा जो शब्दप्रयोग आहे की जेव्हा हत्तीला नियंत्रण आणण्यासाठी जो माहूत म्हणतो आपण त्याला, त्या व्यक्तीला, ती व्यक्तीवरती, त्याच्या हत्तीवरती बसलेली असते आणि या हत्तीला नियंत्रण करण्यासाठी आपण कसं एखाद्या जनावराला नाकामध्ये दोरी घालून व्यसन असतं की ते ओढायला की आपण ओढल्यानंतर ते जनावर जागच्या जागी थांबतं, तशा पद्धतीने ह्या ऐरावतला नियंत्रण आणण्यासाठी माहुताच्या हातात एक धारदार असं एक थोडंसं टोक असलेलं एक शस्त्र असतं आणि त्या शस्त्राने काय करत असतो, तो थोडंसं हत्ती जरा थोडंसं नियंत्रणात सुटतोय असं त्याला जाणवलं तर त्याला तो अंकुश काय करत असतो, टोचवत असतो. म्हणून ऐरावत रत्न थोर, त्यासी अंकुशाचा मार. म्हणजे तुकाराम महाराज परमेश्वराकडे लहानपण मागतात, कारण लहान होऊन मुंगीहून साखर खायला मिळते, परंतु मोठं झाल्यानंतर मात्र ऐरावत, त्याचं उदाहरण पटवून देण्यासाठी की त्याला सुद्धा अंकुशाचा मार खावा लागतो. म्हणजे इथं आपला विचार किंवा कल्पना पटवून देण्यासाठी तुकाराम महाराजांनी हे दुसरं उदाहरण दिलेलं आहे. म्हणजे इथं काय झाला, दृष्टांत अलंकार. त्यानंतर पुढचा आहे स्वभावोक्ती अलंकार. आता स्वभावोक्ती अलंकार अतिशय सोपा आहे ओळखण्यासाठी. याच्यामध्ये एखाद्या व्यक्तीचे, प्राण्यांचे, वस्तूचे, स्वाभाविक स्थितीचे, हालचालीचे यथार्थपण वैशिष्ट्यपूर्ण वर्णन केलेले असल्यास स्वभावोक्ती अलंकार होतो. म्हणजे एखाद्या व्यक्तीचे, वस्तूचे, प्राण्याचे, त्याच्या स्वाभाविक हालचालीचे यथार्थपण वैशिष्ट्यपूर्ण वर्णन करणे हा या भाषेचा अलंकार ठरतो, तेव्हा स्वभावोक्ती अलंकार हा होतो. हे लक्षात ठेवा. आता परीक्षेमध्ये तुम्हाला हिचं म्हणजे हे विचारत नाहीत, व्याख्या वगैरे विचारत नाहीत. तुम्हाला काय करतात, कवितेच्या ओळी देतात आणि तुम्हाला ओळखायला सांगतात त्यातला अलंकार किंवा उपमेय, उपमान, ओळखा अशा पद्धतीचे प्रश्न असतात. आता इथं तुम्हाला स्वभावोक्तीचा अलंकार आहे, जे आहे ते इथं उदाहरण फार सुंदर आहे. मातीत ते पसरले अतिरम्य पंख, केले वरी उदर पांडुरंग निष्कलंक, चंचू तशीच उघडी पद लांबविले, निष्प्राण देह पडला श्रमही निमाले. म्हणजे एका सुंदर पक्षाचं वर्णन आहे, परंतु तो पक्षी मृत पावलेला आहे, मेलेला आहे तो पक्षी. तो मेल्यानंतर तो जमिनीवरती कसा पडलेला आहे, तर मातीत ते पसरले अतिरम्य पंख, म्हणजे त्याचे पंख जे आहेत ते मातीमध्ये असे पसरलेले आहेत. वरी उदर पांडुर निष्कलंक, आणि वरती त्याचं जे पांढरं पोट आहे ते वरती असं पडलेलं आहे, निष्कलंक असा तो पडलेला आहे. त्यानंतर चंचू तशीच उघडी पदही लांबविले. चंचू म्हणजे चोच, चोच तशीच त्याची उघडी आहे
आणि पाय त्याचे असे लांबवलेले आहेत आणि त्याचा निष्प्राण असा देह पडलेला आहे, त्याचे श्रमही तिथं निमाले आहेत. म्हणजे हा स्वभावोक्ती अलंकार आहे की तो पक्षी मृत पडल्यानंतर तो जसा तिथं दिसलेला आहे त्याचं वर्णन या ओळीमध्ये केलेलं आहे. किंवा पुढचं एक उदाहरण आहे, गणपतवाणी विडी पिताना चावायचा नुसतीच काडी. गणपतवाणी विडी पिताना चावायचा नुसतीच काडी, म्हणायचा आणि म्हणाशीच की या जागेवर बांधीन माडी. मिचकावणी मग उजवा डोळा, मिचकावणी मग उजवा डोळा आणि उडवणी डावी भवी, भिरकावणी ती तशीच द्यायचा लकेर बेचव जैसा गवई. म्हणजे इथं गणपतवाणीचं विडी पितानाचं जे वर्णन आहे ते इथं त्यांनी केलेलं आहे, त्यालाच आपण स्वभावोक्ती अलंकार म्हणतो. आता पुढचं आहे ते विरोधाभास अलंकार. आता विरोधाभास यातच आपल्याला आलं की विरोधाभास म्हणजे विरोधाचा भास म्हणजे विरुद्ध स्थिती. एखाद्या विधानाला वरवरचा विरोध दर्शवला जातो पण तो वास्तविक विरोध नसतो तेव्हा विरोधाभास अलंकार होतो. म्हणजे एखादं विधान असतं वाक्यात त्यात वरवरचा विरोध दर्शवला जातो परंतु वास्तविक पाहता त्याच्यामध्ये विरोध नसतो तेव्हा त्याला आपण विरोधाभास अलंकार असं म्हणतो. आता इथं उदाहरण आहे बघा, एक जरी आंधळी मी तुला पाहते. म्हणजे विरोध आहे, जरी मी आंधळी तरी पण मी तुला पाहते. किंवा सर्वच बोलू लागले की कोणी ऐकत नाही. तर मऊ मेनांनी आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदू. विरोधाभास आहे परंतु वास्तविक हा विरोध तिथं नसतो, वरवरचा विरोध असतो. त्यानंतर आहे शब्द अलंकार. आता शब्द अलंकारामध्ये काय असतं बाबा की जे अलंकार शब्दाच्या केवळ विशिष्ट रचनेवरच अवलंबून असतात. म्हणजे जे अलंकार फक्त शब्दांच्या केवळ विशिष्ट रचनेवरच अवलंबून असतात. शब्दांची चमत्कृती, शब्दांचा अर्थ आणि शब्द योजना यांच्यावर आधारित अलंकारांना शब्द अलंकार असे म्हणतात. आता शब्द अलंकारामध्ये पहिला प्रकार आहे अनुप्रास अलंकार. अनुप्रास अलंकारमध्ये या अलंकारामध्ये काय असतं, कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे जेव्हा सौंदर्य प्राप्त होते तेव्हा अनुप्रास अलंकार होतो. म्हणजे कवितेचे जे चरण आहे त्याच्यामध्ये काय केलं जातं, एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन तिथे एक नाद निर्माण होतो त्या कवितेमध्ये. त्यालाच आपण जेव्हा ते सौंदर्य तशा पद्धतीचं प्राप्त होतं तेव्हा त्याला आपण अनुप्रास अलंकार असं म्हणतो. आता पुढचं आहे, याचं आपण उदाहरण बघूया. आता इथं बघा उदाहरण छान आहे की प्रसिद्ध अशी वाक्यरचना इथं, गडद निळे जलद भरुनी आले, गडद निळे जलद भरुनी आले, शीतल तनू चपल चरण अनिल घन निघाले. आता इथं काय झालंय, गडद जलदची पुनरावृत्ती म्हणजे ह्या शब्दांची किंवा गडद हे जे अक्षर आहेत ह्या शब्दातली त्याची पुनरावृत्ती झालेली आहे, त्यामुळे नाद निर्माण झालेला आहे या ओळीत, त्यामुळे त्याला अनुप्रास अलंकार म्हणतात. किंवा पुढचं आहे, आज गोकुळात रंग खेळतो हरी, राधिके जरा जपून जा तुझ्या घरी. तर या वाक्यामध्ये र आणि ज ही जी अक्षर आहे ती पुन्हा पुन्हा आलेली आहे, त्यामुळे एक नाद निर्माण आहे त्या कवितेमुळे आणि त्यामुळे ही काव्य पंक्तीला एक प्रकारची शोभा आलेली आहे आणि त्यावेळेस आपण तिथं अनुप्रास अलंकार झाला आहे असं आपण म्हणू शकतो. आता पुढचा आहे यमक अलंकार. आता ह्याच्यामध्ये यमक अलंकार जो आहे याच्यामध्ये फार म्हणजे महत्त्वाचा अलंकार प्रकार आहे की यामध्ये एखादा शब्द किंवा अक्षर पुन्हा पुन्हा पद्यात चरणांती आले की तिथे यमक अलंकार होतो. म्हणजे शब्द किंवा अक्षर पुन्हा पुन्हा चरणाच्या शेवटी, लक्षात ठेवा अनुप्रासमध्ये ते कुठेही येऊ शकतं आधीमध्ये, परंतु यमकमध्ये काय असतं, चरणाच्या शेवटी हे अक्षर परत परत आलेलं असतं, त्यावेळेस आपण ओळखायचं की हा यमक अलंकार आहे. आता इथं उदाहरण दिलेलं आहे, मना चंदनाचे परित्वा जिजावे, परी अंतरी सज्जना निववावे. आता जिजावे निववावे हे जे अलंकार आहेत किंवा या वैभवाला तुझ्या पाहुनिया मला स्फूर्ती होते जरी, सामर्थ्य नामी तुझ्या जन्मभूमी तसे पाहिले मीन कोठे तरी. आता जरी तरी हे शब्द आलेले आहेत म्हणजे ते यमक आहे, चरणाच्या शेवटी
यमक जुळणारे शब्द आले त्यावेळेस आपण यमक अलंकार असं म्हणतो. आता पुढचा आहे श्लेष अलंकार. आता श्लेष अलंकारामध्ये काय असतं की एकच शब्द वाक्यात दोन अर्थांनी वापरल्यामुळे जेव्हा शब्द चमत्कृती पूर्ण होतो तेव्हा श्लेष अलंकार होतो. म्हणजे एक शब्द वाक्यामध्ये दोन अर्थांनी वापरल्यामुळे एक शब्दाची चमत्कृती निर्माण होते. आता इथं वाक्य बघा, मित्राच्या उदयाने कोणास आनंद होत नाही. आता इथं मित्र हा जो शब्द आहे त्याला दोन अर्थ आहेत. मित्र म्हणजे सखा किंवा मित्र म्हणजे सूर्य. म्हणजे इथं दोन्ही अर्थाने सुद्धा आपण हे वाक्य घेऊ शकतो. तेव्हा हा श्लेष अलंकार झाला. दुसरं अतिशय प्रसिद्ध असं उदाहरण, श्रीकृष्ण नवरा मी नवरी, शिशुपाल नवरा मी नवरी. आता बघा इथं श्रीकृष्ण नवरा मी नवरी हे वाक्य. दुसरं काय, शिशुपाल नवरा मी नवरी. आता मी न इथं दोन अर्थ आहेत, इथं लक्षात ठेवा. मी न इथं एक रेष ओढल्यामुळे मी नवरी म्हणजे मी वरणार नाही हे दुसरं वाक्य आहे. वरचं आहे ते श्रीकृष्णाला नवरा म्हणून मी वरलेला आहे किंवा मांडलेला आहे, परंतु शिशुपाल हा नवरा आहे तो मला मान्य नाही. नवरी म्हणजे इथं दोन अर्थांनी वाक्य आलेलं आहे हे लक्षात ठेवा. म्हणजे आपले जे हे अलंकाराचे प्रकार आहेत ते आज आपण पाहिलेले आहेत. तर ह्याची उदाहरणं वगैरे लिहून ठेवा सगळी शब्दालंकार अर्थालंकाराची वहीमध्ये. म्हणजे तुम्हाला परीक्षेमध्ये अगदी 12वीपर्यंत तुम्हाला हे अलंकार आहेत हे लक्षात ठेवा. त्यासाठी हा व्याकरणाचा भाग वहीमध्ये ठेवायचा आहे. तर आपण पुढच्या नवीन व्याकरणाच्या भागासह भेटणार आहोत. तोपर्यंत आज आपण इथंच थांबूया. धन्यवाद.